Hello everyone, today we are going to learn standard 7 practice set 41. Question number 1 आहे, if the interest on 1700 rupees is 340 rupees for 2 years, the rate of interest must be dash dash. इथे आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट विचारलेला आहे आणि ऑप्शन दिलेले आहे. ह्या ऑप्शन मधून आपल्याला सिलेक्ट करायचा आहे करेक्ट ऑप्शन कोणता आहे. तर इथे काय इन्फॉर्मेशन आहे, 1700 रुपीज प्रिन्सिपल आहे. या प्रिन्सिपल वरती आपल्याला इंटरेस्ट दिलेला आहे 340 रुपीज फॉर 2 इयर, म्हणजे टाइम दिलेला आहे 2 इयर. सो गिव्हन इन्फॉर्मेशन आधी आपल्याला राईट करून घ्यायची आहे आणि इंटरेस्टच्या फॉर्म्युलेच्या अकॉर्डिंग इथे आपण रेट फाइंड करू शकतो. ओके, सो हियर P is equal to 1700 rupees, T is equal to 2 year and interest I is equal to 340 rupees. सो इथे रेट फाइंड करायचा आहे. या व्हॅल्यूज मधील, या चारही व्हॅल्यूज मधील आपल्याला कोणतीही एक व्हॅल्यू जर फाइंड करायची आहे तर सेम फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे, तो म्हणजे इंटरेस्ट. ओके, सो फॉर्म्युला आहे इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल मल्टिप्लाय बाय आर, म्हणजे रेट मल्टिप्लाय बाय टाइम. PRT अशा प्रकारे ही फॉर्म्युला लर्न करू शकतो. I इज इक्वल टू PRT अपॉन 100. व्हॅल्यूज पुटअप करूया. इंटरेस्ट दिलेला आहे 340 रुपीज, प्रिन्सिपल आहे 1700, मल्टिप्लाय आर फाइंड करायचा आहे, रेट मल्टिप्लाय टाइम दिलेला आहे 2 इयर म्हणून 2 राईट करायचा अपॉन 100. इथे न्यूमरेटर मधील 20, डिनॉमिनेटर मधील 20 सोबत कॅन्सल होतील. रिमेनिंग व्हॅल्यू इथे आहे 17 मल्टिप्लाय बाय 2. सो 340 इज इक्वल टू 17 2 जार 34 मल्टिप्लाय बाय हा आर आणि रिमेनिंग हा इथे डिनॉमिनेटरला 1 आहे. 1 ने आपण या नंबरला डिवाइड केलं तर ऑलवेज हायेस्ट नंबर येणार आहे. ओके, सो 340 इज इक्वल टू आर. हा 34 आर सोबत इकडे मल्टिप्लाय आहे, अपोजिट साईडला शिफ्ट करायचा आहे तर तो डिनॉमिनेटरला जाणार. इकडे मल्टिप्लाय असेल तर तो अपोजिट साईडला गेल्यानंतर डिनॉमिनेटर होतो, हे तुम्हाला माहितीच असेल. सो हा डिव्हायडेशनला जाणार इथे 34. सो 34 × 34 आणि रिमेनिंग 0 आहे तर इथे राईट केला तर आपल्याला आर मिळालेला आहे 10. देअरफॉर आर इज इक्वल टू 10%. हे आपलं आन्सर मिळालेला आहे. आता किती नंबरचा ऑप्शन आहे चेक करूया. 10%, 4th नंबरचा ऑप्शन 10% आहे. ओके, क्वेश्चन नंबर 2 आहे, इफ द इंटरेस्ट ऑन 3000 रुपीज इज 600 रुपीज ॲट अ सर्टन रेट फॉर अ सर्टन नंबर ऑफ इयर, व्हॉट वुड द इंटरेस्ट बी ऑन 1500 रुपीज अंडर द सेम कंडिशन. बघा, क्वेश्चन नीट समजून घ्या. जर इथे प्रिन्सिपल 3000 रुपीज आहे, या प्रिन्सिपलला कुठेही डिपॉझिट केलं बँकमध्ये किंवा फंडमध्ये तर त्या प्रिन्सिपलवरती आपल्याला 600 रुपीज हे इंटरेस्ट मिळत आहे. काही रेट असेल आणि नंबर ऑफ द इयर असतील ते इथे दिलेलं नाही. फक्त आपल्याला इथे काय व्हॅल्यूज दिलेली आहे, प्रिन्सिपल अँड इंटरेस्ट ही व्हॅल्यू दिलेली आहे आणि सेकंड व्हॅल्यू आपल्याला प्रिन्सिपलच दिलेला आहे. तर या प्रिन्सिपलवरती किती आपल्याला इंटरेस्ट मिळणार आहे हे फाइंड करायचं आहे सेम कंडिशनमध्ये, सर्टन रेट अँड सर्टन नंबर ऑफ इयर. तर एक बघ, इथे प्रिन्सिपल 3000 आहे, इथे प्रिन्सिपल 1500 रुपीज आहे. तर इथे प्रिन्सिपल हा डिक्रीज केलेला आहे, म्हणजे कमी केलेला आहे. तर ऑलवेज या प्रिन्सिपलचे इंटरेस्ट हे कमीच असणार आहे. ओके, म्हणजे एक व्हॅल्यू इथे कमी केलेली आहे तर ऑटोमॅटिकली सेकंड व्हॅल्यू ही कमी होणार आहे. म्हणजे यामध्ये डायरेक्ट व्हॅरिएशनचं रिलेशन आपल्याला दिसून येतं. फर्स्ट क्वांटिटी कमी केली तर ही पण क्वांटिटी कमी होणार आहे आणि सेकंड कमी केली तर ऑलवेज सेकंड पण कमी होणार आहे. ओके, सो यासाठी आपल्याला जो फॉर्म्युला माहीत आहे I इज इक्वल टू P मल्टिप्लाय बाय आर मल्टिप्लाय बाय T अपॉन 100, तो फॉर्म्युला आपण इथे यूज करू शकणार नाही बिकॉज इथे आपल्याला 2 क्वांटिटीज दिलेल्या आहे. फक्त त्या फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करण्यासाठी इथे नंबर ऑफ द इयर दिलेले नाही आणि नंबर ऑफ रेट दिलेली नाही. जर या ठिकाणी या 4 व्हॅल्यू पैकी आपल्याला 3 व्हॅल्यू दिलेल्या असेल आणि एक व्हॅल्यू फाइंड करायची असेल तरच आपण तो फॉर्म्युला अप्लाय करू शकतो. जसं की इथे प्रिन्सिपल P आहे हा 3000
इंटरेस्ट आहे 600 आणि नंबर ऑफ इयर म्हणजे टी, टाइम दिलेला आहे का इथे नाही, आणि सर्टन रेट म्हणजे रेट पण दिलेला नाही, दोन व्हॅल्यू आपल्याला दिलेले नाही आहेत, म्हणून आपण तो फॉर्म्युला यूज करू शकत नाही. तर इथे आपण एक वेगळी पद्धत यूज करणार आहे. इथून आपला आन्सर स्टार्ट होते. फर्स्ट ऑफ ऑल तर काय गिव्हन आहे ते राईट करून घेऊ. I1 म्हणजेच इंटरेस्ट 1 इज इक्वल टू 600 व्हेन P इज इक्वल टू, इथे P1 घेते मी, इथे I1 आणि P1 यासाठी घेतलेला आहे की या क्वेश्चन मध्ये आपल्याला प्रिन्सिपल आहे 2 दिलेले आहेत आणि इंटरेस्ट पण आपल्याला 2 फाइंड करायचे आहे. हा 1 प्रिन्सिपल आहे, हा सेकंड प्रिन्सिपल आहे. या 1 प्रिन्सिपलचे इंटरेस्ट 600 आहे, सेकंड प्रिन्सिपलचे इंटरेस्ट आपल्याला इथे ऑप्शन मध्ये फाइंड करायचा आहे. सो फर्स्ट प्रिन्सिपल आहे आपला 300 रुपीज. आता जो सेकंड आय आहे हा आपल्याला फाइंड करायचा व्हेन P2. याचं मीनिंग असं आहे की 600 रुपीज इंटरेस्ट मिळणार आहे जेव्हा प्रिन्सिपल 3000 असणार आहे, तर प्रिन्सिपल 1500 असला तर किती इंटरेस्ट आपल्याला मिळणार आहे हे फाइंड करायचं. आणि रेट अँड टी म्हणजेच टाइम रिमेन सेम इन द टू कंडिशन. ओके, दोन्ही कंडिशनसाठी रेट आणि टाइम सेम आहे. देअरफॉर P1 अपॉन I1 इज इक्वल टू P2 अपॉन I2. आपण हा फॉर्म्युला यूज करणार. इथे व्हॅल्यूज पुटअप करू. P1 आहे आपल्याकडे 3000 रुपीज आणि I1 आहे 600 इज इक्वल टू P2 आहे 1500. I2 आपल्याला फाइंड करायचा आहे म्हणून ॲज इट इज राईट करून घेऊ. आता यामध्ये I2 हा डिनॉमिनेटर मध्ये आलेला आहे, ह्या I2 ला आपल्याला न्यूमरेटर मध्ये न्यायचा आहे. तर इथे 3000 मल्टिप्लाय I2, कारण की या I2 ला आपण अपोजिट साईडला शिफ्ट केलं. जेव्हा आपण एखादी नंबर्स किंवा व्हॅल्यू अपोजिट साईडला शिफ्ट करतो ना, तेव्हा तो इथे डिनॉमिनेटर असेल तर इथे न्यूमरेटरला जात असतो आणि न्यूमरेटर असेल तर डिनॉमिनेटरला जात असतो. ओके, सो इथे 600 इज इक्वल टू 1500. आता डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर ह्यांची यामधील 20 हे आपण कॅन्सल केले. आता इथे 30 आहे, इथे 6 आहे. सो इथे आपण 6 ने डिवाइड करू शकतो ना. 6 1 जा 6, 6 5 जा 30. रिमेनिंग व्हॅल्यू आहे 5 मल्टिप्लाय बाय I2 इज इक्वल टू 1500. आता हा 5 आपण अपोजिट साईडला इथे शिफ्ट करणार, तर इथे मल्टिप्लाय आहे, इथे डिनॉमिनेटरला जाणार डिव्हायडेशनला. I2 इज इक्वल टू 1500 अपॉन 5. 5 1 जार 5, 5 3 जार 15 आणि रिमेनिंग 20 इथे ठेवले. 300 I इज इक्वल टू 300 रुपीज. म्हणजे इंटरेस्ट आपल्याला मिळालेला आहे 300 रुपीज व्हेन प्रिन्सिपल 1500. सो ऑप्शन आपण चूज करू फर्स्ट नंबर ऑप्शन. ओके, क्वेश्चन नंबर 3 आहे. जावेद डिपॉझिटेड 12,000 रुपीज ॲट 9 PCPA इन अ बँक फॉर सम इयर्स अँड विथड्रॉ हिज इंटरेस्ट एव्हरी इयर. म्हणजे जावेदने 12,000 रुपीज बँकमध्ये डिपॉझिट केलेले आहे आणि 9 PCPA आहे, रेट आहे 9. काही वर्षासाठी, सम इयर म्हणजे काही वर्षासाठी डिपॉझिट केली. इथे इयर्स म्हणजे टाइम दिलेला नाही आपल्याला. आणि एव्हरी इयरला तो इंटरेस्ट हे विड्रॉ करत होता, प्रत्येक वर्षी इंटरेस्ट हे काढत होता. ओके, ॲट द एंड ऑफ द पिरियड ही हॅड रिसिव्ड ऑल टुगेदर 17,400 रुपीज. म्हणजे जितक्या वर्ष त्यांनी बँकमध्ये डिपॉझिट केले होते पैसे, त्याच्या शेवटी त्याला 17,400 रुपीज हे मिळालेले आहे. ऑल टुगेदर म्हटलं म्हणजे इथे ठेवलेली अमाऊंट, किती रक्कम ठेवलेली आहे 12,000 रुपीज आणि मिळालेलं इंटरेस्ट हे टोटल मिळून त्याला 17,400 रुपीज हे मिळालेले आहे. फॉर हाऊ मेनी इयर हॅड द डिपॉझिट ही मनी. म्हणजे किती वर्ष त्याने बँकमध्ये मनी डिपॉझिट करून ठेवली होती, इथे आपल्याला टाइम फाइंड करायचा आहे. सो हे एक्झाम्पल थोडं आपण डिफरंट मेथडने सॉल्व्ह करणार आहे. सो केअरफुली तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. इथे काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे आधी राईट करून घेऊ. प्रिन्सिपल इज इक्वल टू 12,000 रुपीज, रेट इज इक्वल टू 9
amount is equal to 1400 rupees and t is equal to question, म्हणजे t आपल्याला फाइंड करायचं आहे. ओके, सो इथे I is equal to p multiply by r multiply by t upon 100 हा फॉर्म्युला अप्लाय करू आपण. आता इथे आपण व्हॅल्यूज पुटअप करूया. इंटरेस्ट आपल्याला फाइंड करायचा आहे म्हणून I इज इक्वल टू P किती आहे 12,000 रुपीज मल्टिप्लाय R आहे 9 मल्टिप्लाय इथे T आपल्याला फाइंड करायचं आहे. त्या अगोदर बघा इथे विड्रॉ हिज इंटरेस्ट एव्हरी इयर, म्हणजे प्रत्येक वर्षी तो विड्रॉ करत होता, म्हणजे काढून घेत होता इंटरेस्ट. म्हणून इथे आपल्याला एव्हरी इयर म्हटलं तर आपल्याला 1 टाइम घ्यायचा आहे. 1 इयर टाइम आपण इथे कन्सिडर करणार आहे. ओके, आणि इथे 100. जसे हे एक्झाम्पल आपण सॉल्व करत जाऊ तसं तुम्हाला समजतच जाणार आहे. ठीक आहे, सो केअरफुली तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. इथे डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर मधील 20 कॅन्सल होतील आणि इथे आपण मल्टिप्लिकेशन करून घेऊ. 12 9s are 108 आणि हा रिमेनिंग 0 इथे, म्हणजे इंटरेस्ट मिळालेला आहे 1080. सो हा इंटरेस्ट आपण 1 कन्सिडर करू. हा इंटरेस्ट 1 आहे. आणखी एक इंटरेस्ट आपल्याला फाइंड करायचा आहे, तो टोटल इंटरेस्ट असणार आहे. हा इंटरेस्ट आपण 1 इयरचा घेतलेला आहे ना. आता जो इंटरेस्ट आपण फाइंड करणार आहे तो टोटल इयर्सचा असणार आहे. जितके इयर्स त्याने पैसे बँकमध्ये डिपॉझिट केलेले आहे तितके इयर्सचा, आणि तो टाइम आपण नंतर फाइंड करू शकतो. ओके, सो देअरफॉर A इज इक्वल टू P प्लस I हा आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. इंटरेस्ट फाइंड करू शकतो. या फॉर्म्युल्यामध्ये जे व्हॅल्यूज आहे A म्हणजे अमाऊंट, P म्हणजे प्रिन्सिपल, I म्हणजे इंटरेस्ट, यापैकी आपल्याला एक व्हॅल्यू फाइंड करायची असेल तर आपण इथे हा फॉर्म्युला यूज करू शकतो. सो इथे आपल्याला अमाऊंट दिलेली आहे 17,400 रुपीज इज इक्वल टू प्रिन्सिपल आहे 12,000 रुपीज. आता इंटरेस्ट फाइंड करायचा आहे म्हणून इथे I ॲज इट इज येणार आहे. हा 12 अपोजिट साईडला आपल्याला शिफ्ट करावं लागेल. इथे I प्लस आहे, I सोबत 12 हा प्लसमध्ये आहे, अपोजिट साईडला गेल्यानंतर तो मायनस येणार. 17,400 मायनस 12,000 इज इक्वल टू I. सो 17 मायनस 12, 17 मायनस 12 5 येणार आहे आणि हे 400 ॲज इट इज. अंडरस्टँड? सो I ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 5,400 आणि हा I आपण 2 कन्सिडर करणार. फर्स्ट आपल्याला I ची व्हॅल्यू मिळालेली आहे 1080, सेकंड I ची व्हॅल्यू मिळालेली आहे 5,400. आता बघा इथे ही व्हॅल्यू स्मॉलर आहे दॅन धिस व्हॅल्यू, म्हणजे I1 हा स्मॉलर आहे, I2 हा ग्रेटर आहे. जर इथे प्रिन्सिपल इन्क्रीज केला तर इंटरेस्ट पण इन्क्रीज होणार आहे आणि प्रिन्सिपल डिक्रीज केला तर इंटरेस्ट पण डिक्रीज होणार आहे. म्हणजे बघा प्रिन्सिपल व्हॅल्यू ही ग्रेटर असेल तर इंटरेस्ट पण त्यावरती जास्त मिळणार आहे. जर तुम्ही बँकमध्ये पैसे जास्त डिपॉझिट करणार आहे तर तुम्हाला जास्त इंटरेस्ट मिळेल आणि कमी पैसे डिपॉझिट करणार आहे तर कमी इंटरेस्ट मिळणार आहे ऑब्व्हियसली. म्हणजे एक व्हॅल्यू जर आपण इन्क्रीज केली तर दुसरी व्हॅल्यू ही ऑटोमॅटिकली इन्क्रीज होते. ओके, सो हे डायरेक्ट व्हॅरिएशन आहे इथे प्रिन्सिपल अँड इंटरेस्टमध्ये. ठीक आहे, देअरफॉर आपण असं राईट करू शकतो I1 अपॉन T1 इज इक्वल टू I2 अपॉन T2. हे आपण डायरेक्ट व्हॅरिएशनमध्ये राईट केलेलं आहे. आणि डायरेक्ट व्हॅरिएशनच्या ज्या क्वांटिटीज आहे ह्या रेशो इक्वल असते, यांचा रेशो इक्वल असतो. ओके, सो इथे हा T1 आपण T1 का कन्सिडर केला, कारण 1 इयर, इथे 1 इयर कन्सिडर करू आणि हा T आपल्याला जो फाइंड करायचा आहे तो आपण कन्सिडर करणार. आता यांची क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण. इथे I1 मल्टिप्लाय T2, I1 मल्टिप्लाय T2 इज इक्वल टू I2 मल्टिप्लाय T1. ओके, क्रॉस मल्टिप्लिकेशन केली. आता इथे व्हॅल्यूज पुटअप करू. इथे I1 मिळालेला आहे आपल्याला 1080 मल्टिप्लाय T2 हा आपल्याला फाइंड करायचा आहे म्हणून ॲज इट इज I2 5,400 मल्टिप्लाय T1 हा आपण 1 कन्सिडर केलेला आहे 1 इयर. ओके, आता ही व्हॅल्यूज आपल्याला अपोजिट साईडला शिफ्ट करायची आहे म्हणून इथे राईट करू T2 इज इक्वल टू 5,400 मल्टिप्लाय बाय 1. ही व्हॅल्यू इकडे मल्टिप्लिकेशनला आहे
ऑपोजिट साईडला गेल्यानंतर ती डिनॉमिनेटरला जाणार आहे डिव्हायडेशनला. ओके, 1 0 हा कॅन्सल होणार इथे. आणि इथे बघा आणि इथे रिमेनिंग व्हॅल्यू T2 इज इक्वल टू 540. 540ला आपण 1 ने मल्टिप्लाय केलं तर ॲज इट इज 540 येणार आहे. आणि इथे 108. आता बघा इथे युनिट प्लेसला 0 आहे, इथे युनिट प्लेसला 8 आहे. सो इथे आपण 2 ने डिव्हाइड करू शकतो. तर 2 1 जार 2, 2 2 जार 4, 5 मायनस 4 1 येणार इथे, 14 होणार, 2 7 जार 14 आणि रिमेनिंग हा 0. नंतर इथे 2 1 जार 2, 2 5 जार 10, 2 4 जार 8, 270 अपॉन 54, 270 अपॉन 54. आता बघा इथे हा 50 इथे 4 आहे युनिट प्लेसला, इथे 0 आहे. परत आपण 2 ने डिव्हाइड करू शकतो. सो 2 1 जार 2, 2 2 जार 4, इथे 5 मायनस 4 1 येणार, 14 नंबर होणार, 2 7 जार 14 आणि इथे 2 1 जार 2, 2 1 जार 2, 2 3 जार 6, इथे 7 आहे तर आपण 6 घेऊ शकतो. 7 मायनस 6 1 येणार, इथे 10 होईल आणि 2 5 जार 10, 135. सो इथे 135 अपॉन 27. आता बघा इथे युनिट प्लेसला 7 आहे, इथे 5 आहे, 2 ने डिवाइड होणार नाही, 5 ने पण डिवाइड होणार नाही. हे 135 हे 27च्या टेबलमध्ये येतात. सो 27 म्हणजे 27, 27 5 जार 135. म्हणजे इथे आपल्याला आन्सर मिळालेला आहे T2 5. ओके, therefore T2 इज इक्वल टू 5 इयर. ओके, आपल्याला हेच आन्सर फाइंड करायचं होतं ना. T2 म्हणजे जावेदने किती वर्ष, किती टाईमसाठी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, किती टाईमसाठी डिपॉझिट केले होते पैसे, तेच आपल्याला फाइंड करायचं आहे. देअरफॉर जावेद डिपॉझिटेड द अमाउंट फॉर 5 years. ओके, क्वेश्चन नंबर 4 आहे. लताबेन borrowed some money from a bank at a rate of 10 PCPA interest for 2.5 years to start a cottage industry. If she paid 10,250 rupees as total interest, how much money had she borrowed? लताबेनने बँककडून काही लोन घेतलेला आहे. मनी बॉरो केले म्हणजे लोन घेतले आहे बँककडून. सो बँककडून आपण कोणत्याही बँककडून जर लोन घेत आहे तर त्यावरती आपल्याला इंटरेस्ट तर द्यावंच लागत असते. सो इंटरेस्टचा रेट आहे इथे 10%. 10% मीन्स वॉट? पर्सेंटेज म्हटलं तर 100 वरती, म्हणजे 100 रुपीजला तिला 10 रुपीज हे एक्स्ट्राचे द्यावं लागतात. अंडरस्टँड? तर असे तिने किती वर्षासाठी लोन घेतलेला आहे? 2.5 years कॉटेज इंडस्ट्री स्टार्ट करण्यासाठी. तर क्वेश्चन विचारलेला आहे, जर तिला टोटल इंटरेस्ट 10,250 द्यायचं आहे तर तिने किती मनी बॉरो केलेले आहे बँककडून हे आपल्याला फाइंड करायचं आहे. म्हणजे या ठिकाणी प्रिन्सिपल फाइंड करायचं आहे. ठीक आहे. सो हिअर रेट इज इक्वल टू 10%, T इज इक्वल टू 2.5 year. आता ह्या 2.5 ला आपण का असं राईट केलं? कारण की 2.5 म्हणजेच 2.5 असं आपण राईट करू शकतो. ओके, आणि I इज इक्वल टू 10,250 रुपीज. ओके, आता या ठिकाणी आपल्याला प्रिन्सिपल फाइंड करायचा आहे. सो हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. I इज इक्वल टू P मल्टिप्लाय बाय R मल्टिप्लाय बाय T अपॉन 100. I 10,250 इज इक्वल टू P फाइंड करायचा आहे ॲज इट इज. रेट आहे 10, टाइम आहे 2.5 अपॉन 100. आता इथे ह्या 2.5 आहे, हा 2.5चा आपल्याला हा पॉईंट काढून टाकायचा आहे. तर यासाठी आपल्याला याला 10 ने मल्टिप्लाय करावं लागेल. सो इथे 10 ने जर आपण मल्टिप्लाय केलं तर डिनॉमिनेटरला आपण 10 नेच मल्टिप्लाय करायचं असते. अंडरस्टँड? सो बघा इथे हा 10 आणि हा 10 कॅन्सल होणार.
तर इथे 10,250 P मल्टिप्लाय 2.5 मल्टिप्लाय बाय 10 जर केलं ना आपण तर इथे 25 आन्सर येत असतं. म्हणजे 10ने मल्टिप्लाय केलं ना आपण इथे तर हा पॉईंट निघून जातो अपॉन 100. ओके, 25 × 25. सो 25 ×